आणि पहिल्याच बॉल वरती अगदी आक्रमक रूप धारण केलेलं आहे फलंदाज नेम आमच्यापर्यंत येऊ द्या. दीपक देशमुखच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती अक्षरशः चला मॅचच्या आतमध्ये जाऊया. पंच पहिल्या बॉलवरती किती धावा आहेत? यस 6 धावा आहेत. षटकार आहेत आणि पहिल्याच बॉल वरती दीपक देशमुखचा जलवा पाहायला मिळालाय. त्यांनी मात्र षटकाराने या डावाची सुरुवात केलेली आहे. टॉस जर आपण पाहिला, टॉस मध्ये काय घडलं होतं? टॉस जिंकला होता अमरदीप क्रिकेट संघ लुमनेकोल या टीमने. टॉस जिंकण्याचा प्रथमतः फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतला होता आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केलं होतं करून या टीमला एक मोठी मॅच रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिल्याच बॉल वरती दीपक देशमुखच्या बॅट मधून एक धमाकेदार षटकार आलाय. डावाची सुरुवात दीपक देशमुखने खूप चांगले केले. बॅकफुटला गेले, पंच केलाय. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 4 4 4 4 धावांसाठी चौकार. मैदानाच्या आतमध्ये दीपक देशमुख या नावाचं वादळ पहिल्या बॉल पासूनच घोंगावताना पाहायला मिळते. थांबायचं नाव घेत नाहीये. आणखी एक मोठा ब्लास्ट. यावेळेला काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. त्यांनी मात्र पकडलाय कॅच आणि संपवलाय फलंदाज दीपक देशमुख यांचा खेळ. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं अगदी गोलंदाजावरती ज्या खेळाडूने आक्रमक केलं होतं तोच खेळाडू मात्र बाद झालाय. गोलंदाजाने पुन्हा एकदा वापसी केली. कमबॅक चांगल्या पद्धतीने केलंय. पुढचा बॉल गोलंदाज घेऊन निघालेत. हा बॉल अचूक टप्प्यावरती रिलीज केलाय. थोडासा पाठीमागे ठेवला आणि त्यानंतर मात्र आलेला आहे तो डॉट बॉल. अगदी डीजे मास्टर यांच्या माध्यमातून अगदी छान पद्धतीचं गाणं आपल्याला ऐकायला मिळालं. एक जान आहे, एक दिल आहे और एक धडकन आहे. मैदानाच्या आतमध्ये हे तिन्ही फॉर्मॅट पाहायला मिळालं. फुलटॉसचा बॉल, त्याला मात्र दिशा दिले. व्ही शेप मध्ये चेंडूला पाठवलं. क्षेत्ररक्षक तनय माने खूप दूरवरतून प्रवास करतील. बॉलला अडवतील, फेकी केली जाईल. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी धावाधाव केली जाते. धावांची भूक लागलेली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. पाठीमागच्या मॅच मध्ये बॅटिंग लाईनअप पूर्णपणे ढासळली होती करून टीमची, परंतु या वेळेला दीपक देशमुखने मात्र चांगली सुरुवात करून दिली. एक षटकार एक चौकार आल्यानंतर तो माघारी परतलाय. परंतु ज्या कामासाठी त्याला पाठवलं होतं ते काम त्याने केलेलं आहे. परंतु याही बॉलवरती आक्रमक केलंय. क्षेत्ररक्षक उलटा कॅच घेण्याचा प्रयत्न करत होते, परंतु बाउंड्री लाईन जवळ बॉलला अडवण्याचा प्रयत्न चांगला राहिलाय. आणखीन 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 12 धावा एका गाड्याच्या मोबदल्या, माफ करा 14 धावा धावफलकावरती आहेत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि एक षटक इथे समाप्त झालेला आहे. पॉवर प्लेचा पहिल्या षटकामध्ये एक षटकार आला, त्यानंतर एक चौकार आला, त्यानंतर विकेट आली, त्यानंतर डॉट बॉल आला आणि त्यानंतर 2 वेळा दुहेरी धाव आली. असं विश्लेषण करूया पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाच्या पाठीमागे. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं अर्थातच गोलंदाज जर आपण पाहिलं तर रुपेशने 14 धावा त्यांनी खर्च केले. एक महत्वाची विकेट त्यांनी मिळवले. जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये धमाका करत होता, तग धरून बसला होता, त्या खेळाडूला त्यांनी परतीचा इशारा दिलाय. परंतु इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये रोहित देशमुख आणि गणेश आहेत. सूरज माने पहिलाच बॉल फुलटॉस ठेवला होता. लेग बिफोर साठी अपील केले. खेळाडूंना अधिकार दिलेला आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही एक धावफलकावरती जोडली जाते.
अपील करण्याचा अधिकार हा क्रिकेटने खेळाडूंना दिलेला आहे, कारण तो अधिकार आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला सूरज मानेच्या माध्यमातून. सूरज माने हा एक अष्टपैलू खेळाडू आहे, ऑलराऊंडर खेळाडू आहे लुमने खोल टीमचा. त्याच्याकडून खूप काही अपेक्षा आहेत लुमने खोल टीमसाठी. आणि पहिलाच बॉल त्यांनी फुलटॉस ठेवला होता. आपल्याच फॉलोथ्रोमध्ये बॉल लाडवण्याचा प्रयत्न थोडासा फसलाय. 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक मिड ऑफ रिजनमध्ये धावत येतील. एक धाव धावपलकावरती आणखीन अंकित केली जाते. मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यानंतर ओव्हर क्रमांक 2 मध्ये सूरज माने गोलंदाजीच्या ट्रॅकवरती उभे आहेत आणि त्यांनी गोलंदाजी करत असताना धावपलकाला थोडासा लगाम लावलाय, मी म्हणेन कात्री लावले, गोठवले धावपलक. कारण ज्या वेगाने धावपलक पुढे जात होतं त्या वेगाला मात्र लगाम लावलाय, स्पीड ब्रेकर लावलाय. याला बॉलला उचललाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत रुपेशने पकडले कॅच आणि संपवलाय फलंदाजाचा खेळ. फलंदाज माघारी येईल. विकेट गिरता हुआ संगीत बजता हुआ, हम चलेंगे डीजे के पास, यू गए आयु. परंतु इथे आपल्याला बोलावं लागलं की मी उरमोडी विभागातून आलोय, कारण मॅचेस आहेत त्या उरमोडी विभागाचे आहेत आणि क्रिकेटचा खेळ सातत्यपूर्वक चांगल्या पद्धतीने रंगतोय. चांगल्या दर्जाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा बॉल सूरज माने घेऊन निघालेत. बॅकफुटला गेलेत, कट केलाय. क्षेत्ररक्षक कोणताही नसेल. बॅकअपला देखील क्षेत्ररक्षक खूप वेगाने येईल. 2 टप्पे बॉलला स्टॉप केल्यानंतर बॉलची फेकी देखील लगोलग केली जाते आणि 2 धावा मिळतात. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये कृष्णा जाधव आलेले आहेत आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये कुरुण संघाच्या कॅप्टनने सांगितलं होतं की कृष्णा जाधव यांच्यावरती आमच्या खूप विश्वास आहे. आणि कृष्णा जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर त्याच्या बॅटमधून 2 धावा आलेल्या आहेत आणि त्याने आपलं खातं ओपन केलंय. इथून पुढे तो कसा खेळ साकारणार. ओहो, अफलातून शॉट आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु यावेळेला एलिव्हेशन कमी, टायमिंग प्रॉपर नव्हतं. अगदी शॉट फायलिंग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उभा होता, त्यांनी पकडले कॅच आणि संपवलाय फलंदाज कृष्णा जाधव यांचा खेळ. विकेट गिरता हुआ संगीत बजता हुआ. सध्या तरी हे नाव देखील चर्चेमध्ये आहे, सूरज माने. पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर याही बॉलच्या पाठीमागे धावा येतील आणि धावा आलेल्या आहेत त्या म्हणजेच 2 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाखेरीज धावपलकावरती धावा आहेत तब्बल 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कृष्णा जाधव यांच्यावरती विश्वास होता संपूर्ण कुरुण टीमचा. तो कृष्णा जाधव माघारी परतल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये धावा थोडे प्रमाणात जर आपण पाहिलं तर कमी वेगाने धावत आहेत. परंतु सूरज माने यांचं मी कौतुक करेन, ज्या अर्थी ओव्हर क्रमांक 2 मध्ये ते आले, धावा खर्च केल्या 6 धावा आणि विकेट्स देखील मिळवल्या त्यांनी 2 आणि पूर्णपणे कुरुण टीमच्या फलंदाजांवरती प्रेशर निर्माण केलाय. आत्मविश्वासानं त्याने गोलंदाजी केले. आम्ही सांगितलंय की धाडस हा माणसाकडे असायला हवं आणि धाडसीच्या जोरावरती त्यांनी गोलंदाजी केली. सूरज माने एक ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि सध्या तरी तो येणाऱ्या सातारा प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहायला मिळेल. बॅकफुटला गेले, पंच केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, त्यांच्या मस्तकावरती दस्तक देऊन बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी फरार होतोय. या डीजे कमाल.
थँक्यू डीजे. रोहित हा चौकार आलाय. एक चांगला पंच त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. बॅकफुटला गेले, जागा बनवली. पुढचा बॉल पुढे सरसवले. पुन्हा एकदा डीप बाउंड्री झोन मध्ये चेंडूला पाठवलं. क्षेत्ररक्षक आणि बॉलची शर्यत लागले. कोण जिंकणार? यस, इथे मात्र बॉल जिंकलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. रोहित देशमुखच्या बॅट मधून लगातार 2 चौकार. कम ऑन डीजे. अगदी डीजे मास्टर यांच्या माध्यमातून देखील प्रजासत्ताक दिन आज आहे आणि त्याच प्रकारची गाणी देखील वाजवली जात आहेत. आणखीन एक शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल येतोय. प्रेमने पहिला बॉल हाताळला. अगदी त्या बॉलवरती बॅट्समन मंगेशच्या बॅटमधून षटकार आला. त्यानंतर कमबॅक केलंय. संकटावरती मात करण्याचं काम प्रेमने देखील केलेलं आहे. संकट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतात. याला फटका फसलाय. चेंडू पाठीमागे चाललाय. 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमारा करत असताना मात्र बॉल अगदी मधोमध ट्रॅव्हल झालाय. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी धावांची लयलूट केली जाते. 2 धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे. मी म्हटलं होतं संकट हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतात. संकटांवरती मात करणं हे आपलं काम असतं. संकटांना जर घाबरलो तर संकट आपल्याला संपवतील, परंतु संकटांबरोबर आपण लढलो तर आपण संकटांना संपवू शकतो. ही धमक तुमच्याकडे असायला हवी आणि ती प्रत्येकाकडे आहेच, कारण आपण लढवले आहोत. याला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवलाय. क्षेत्ररक्षक पाठमारा करतोय, परंतु बॉल ने दिलाय. क्षेत्ररक्षकाला गुंगारा. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चिरतोय. तलवारीच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. खोलवा टप्प्याचा बॉल खोलात टाकला होता. अगदी लेग बिफोर साठी अपील केली होती, परंतु इथे लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव मिळेल. आणि क्रिकेटमधील अस्त्र बाहेर काढलं होतं प्रेमने. त्याला माहीत होतं की फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये
यस, बॅटच्या माध्यमातून ही धाव आलेली आहे. आणि खरं तर जर आपण पाहिलं तर क्रिकेटमधील अस्त्र बाहेर काढलं प्रेमने. यॉर्कर बॉल त्यांनी हाताला होता. यावेळेला हाफ ट्रॅकर हाताला आहे. बॅटची इनर एज लागले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. धाव मिळेल फक्त एकच. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? क्रिकेट आहे, फास्ट क्रिकेट, आणि तिथे दुसऱ्या धावेची जोखीम घेत असताना विकेटचं पतन होईल. आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 46 धावा धावफलकावरती आहेत आणि 47 धावांचं लक्ष्य असेल. लुमने खोल या टीम समोर येणारे बॉल आहेत 24 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 47. चला टॉस साठी आणि टॉस करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय संतोष दादा पोपळकर साहेब यांना. मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आम्ही हा कॉइन स्पिन करणार आहोत आणि मायक्रोफोन वरती जोडले जातील सचिनजी शेडगे सर. संतोषजी पोपळकर साहेब यांच्या शुभ हस्ते नक्कीच टॉस केला जातोय. शिंदेवाडी बनाम आपल्याला कारी या टीम मधील द्वंद्व आपल्याला पाहायला मिळेल. चला बॅटिंग करणाऱ्या टीम्स आपण लगोलग बॅट्समन देखील पाठवायचे आणि फिल्डिंग करणाऱ्या टीम्स आपण लगोलग क्षेत्ररक्षण करून घ्यायचं आहे. साहेबांच्या शुभ हस्ते नक्कीच आपण पाहतोय या पुढील मॅचचा टॉस केला जातोय. शिंदेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळेल छत्रपती 11 शिंदेवाडी, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते राजधानी क्रिकेट क्लब कारी पाहायला मिळतोय. सनराइज चषक आणि दुसऱ्या बाजूला पोपळकरवाडी असा कॉल असेल. कॉल कोणता संघ करणार? शिंदेवाडी संघ कॉल करेल. स्विंग द कॉइन. पोपळकरवाडी असा कॉल केलाय आणि पोपळकरवाडी कॉल आलाय. मान्यवरांना विनंती करतो की आपण स्टेजवरती विराजमान व्हायचं आहे. कारण त्यांना पाहिलं गेलं तर डिसिजन काय असेल? गोलंदाजी करू आम्ही. गोलंदाजी करणार आहोत. किती धावांपर्यंत रोखण्याचा मानस असेल? 31 धावापर्यंत थांबू आम्ही. थांबवण्याचा प्रयत्न असेल तर जातो आपण दुसऱ्या बाजूला. या मॅचचा टॉस महत्वाचा होता का? नाही, एवढं काही नाही. बॉलिंग आली फिल्डिंग आली तरी मॅच तर होणारच आहे. म्हणजे दोन्ही बाजू तुमच्या मजबूत आहेत. म्हणजे खऱ्या अर्थानं पाहतो किती धावांचा लक्ष असेल तो म्हणजे या मॅच मध्ये? 60च्या प्लस. जास्त वेळ घेणार नाहीच तर देऊया दोन्ही संघासाठी आपण बेस्ट ऑफ लक. तर पाहतो आपण आपल्या समेत साहेब जोडले गेलेत संतोष दादा पोपळकर यांचं देखील आम्ही मनोगत घेणार आहोत. कारण की त्यांची स्पर्धा आहे म्हणजे त्यांना बोलावं लागेल. तर 2 मिनिटं आपण त्यांचं मनोगत देखील ऐकणार आहोत. तरी इथे जमलेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा. नक्की साहेबांनी सांगून दिलं की आम्ही फक्त 2 शब्द बोलणार पण चांगले बोलणार. खऱ्या अर्थानं बोलले गेलेत परंतु या व्यासपीठावरती देखील त्यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. खऱ्या अर्थानं या गावाच्या व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा नक्कीच इथं शुभ सन्मान आपण करणार आहोत. माईची उपदार साल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन नक्कीच या साहेबांचा आपण सन्मान करत आहोत. ही क्षणचित्र नक्की टिपली जाता कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपल्याला देखील पाहायला मिळते. याच गावचं व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून फोटो सेशन देखील केलं जात आहे. थँक्यू सो मच साहेब, तुम्ही आलात या स्पर्धेची शोभा वाढली. तर जातो आपण बॅक टू क्रिकेट. खऱ्या अर्थानं पाहतो आपण मॅच आपल्याला पाहायला मिळते. त्या मॅच मध्ये पुन्हा एकदा जाऊयात आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतो द वाईस ऑफ कासपठार तुषारजी जांभळे सर. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. खरं तर आपण स्क्रीनवरती पाहताय की ज्या पद्धतीने ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने जे छायाचित्र जे टिपली होती ते मात्र अगदी ओम फोटो लाईव्ह या यूट्यूबच्या वाहिनीतून अगदी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही पाहू शकाल भिवंडी परिसरातील हे मानकोली गावचं हे क्रिकेटचं मैदान आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर तुम्हाला पाहायला मिळतोय. सुंदर देखावा तुम्हाला सातत्यपूर्वक ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने
टिपला होता तो मात्र ओम फोटो लाईव्ह क्रिकेटच्या वाहिनीच्या माध्यमातून तुम्हाला दाखवला गेलाय. अतिशय सुंदर आयोजन, अतिशय सुंदर नियोजन तुम्हाला सनराइज क्रिकेट क्लब पोपळकरवाडी या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या डावामध्ये आगाज पाहिला, दुसऱ्या डावामध्ये धमाका पाहायला मिळेल. पहिल्या डावामध्ये वार पाहायला मिळाले, दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला पलटवार पाहायला मिळेल. 47 धावांचं लक्ष आणि पहिलाच बॉल आणि 47 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलवरती एक बिग विकेट, ती देखील तनय मानेची. मोठा मासा गळाला लागलाय आणि पहिला गडी कोसळलाय लुमनेखोल या टीमचा. पहिल्याच बॉलवरती पहिली विकेट. पडल्यानंतर स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न, जिथे मात्र टॉप एच लागली. त्यानंतर शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उभा होता, त्याने मात्र हाताची ओंजळ केली आणि अलगदपणे हा बॉल हाताच्या ओंजळीमध्ये पकडला आणि पहिला धक्का लागलेला आहे लुमनेखोल या टीमला आणि पहिलं यश प्राप्त करून दिलेलं आहे पंढरीनाथ जाधव. माफ करा, पंढरीनाथ जाधव यांनी मात्र पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून दिलेली आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवल्यानंतर मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे फलंदाज संदेश. संदेशला आता संदेश द्यावे लागतील प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध खेळत असताना. खोलवा टप्प्याचा बॉल गॅप मध्ये ढकललाय, क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतायत. बॉल थांबणारे नाही, बॉल ऐकणारे नाही. बॉल धन 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 धनाधन करत सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी संदेशने आल्या पावली दिलेत. संदेश 4 धावांसाठी. पहिलाच बॉल पेस करत असताना संदेशच्या बॅटमधून चौकार आलाय आणि संदेशने सांगितलंय मैं नायक नाही खलनायक हो. आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना त्याने एक अप्रतिम कव्हर ड्राईव्ह खेळला, जिथे मात्र गॅप मध्ये चेंडूला पाठवलंय. बॅकफुटला गेले, कट करत असताना 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये दरी होती, त्या दरीतून बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी ट्रॅव्हल होतोय. संदेशच्या बॅटमधून लगातार 2 चौकार आलेत. भारत देश मेरा सातत्यपूर्वक जर आपण पाहिलं तर आज संपूर्ण भारतामध्ये आपला तिरंगा झेंडा अगदी डौलताना पाहायला मिळतोय. सुचित, अप्रतिम, नजाकत, ताकद, लाजवाब, अप्रतिम. व्हॉट अ शॉट यार. शॉट ऑफ द डे मैदानाच्या आतमध्ये संदेशच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. जसा फटका सजवलाय तसा मात्र प्रत्येकाच्या हातातून मात्र टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळालाय. व्हॉट अ शॉट यार. डीजे कम ऑन. नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगावताना पाहायला मिळतोय. संदेश सेट ऑन फायर होताना पाहायला मिळतोय.
4 बॉल पेस केलेत, 4 बॉलच्या पाठीमागे 18 धावा गोळा केलेत. आणखीन एक स्विच शीट खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला हलकीशी अपील देखील केली जाते. खऱ्या अर्थानं जर या मॅच मध्ये कुरुन संघाने विचार केला असेल ना तर हाच विचार केला असेल की आम्हाला सूरज माने या खेळाडूला लवकर बाद करायचा आहे आणि त्यानंतर मॅच आम्ही आमच्या बाजूने खेचून आणू, परंतु तसं घडलेलं नाहीये. सूरज अगदी नॉन स्ट्राईक वरती उभा आहे आणि संदेशने मात्र हा पेपर अगदी सहजरित्या सोडवलेला आहे. अगदी त्याच्या बॅटमधून तब्बल 18 धावांची विस्फोटक खेळी साकारले त्याने. संघाची धावसंख्या एकत्रित जाऊन पोहोचले 18 या अंकावरती. आता येणारे बॉल आहेत 18 आणि धावा बनवायच्या आहेत 29. 18 बॉल 29 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती पंढरीनाथ देशमुख यांनी मात्र जलवा दाखवला होता, जिथे मात्र तनयची विकेट मिळवल्यानंतर, परंतु त्यानंतर संदेश नावाचं वादळ आलं आणि त्या वादळाने मात्र प्रत्येक बॉलवरती आक्रमक रूप धारण केलं. चौकार चौकार षटकार चौकार हे आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये संदेशने दाखवली आणि मॅचची कोंडी फोडले. मॅच आता त्याने बनवले, मॅच बनवावी लागते, मॅच घडवावी लागते. मॅच घडवले देखील, मॅच बनवले देखील आणि संदेश आता नॉन स्ट्राईकला उभा आहे आणि जो नॉन स्ट्राईकचा खेळाडू आता स्ट्राईक एंडला उभा आहे तो अर्थातच सूरज माने. ओहो, बैठक स्ट्रोक, गुडघा टेक, तमाशा देख, बॉल सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी ठोक डीजे. काय प्रकार, इथे एकच प्रकार, आला बॉल की पाठव बाहेर. मैदानाच्या आतमध्ये गुडघा टेकवल्यानंतर मात्र षटकार आला होता. आणखीन एक, परंतु यावेळेला एलिव्हेशन कमी आहे, कॅच खूप महत्वाची आहे आणि इथे मात्र पहा अगदी कॅच ऑफ द मॅच म्हटलं जातं, परंतु कॅच ड्रॉप झाले आणि हा झेल आहे ना, हा झेल किती ड्रॉप झाल्यानंतर सूरज माने किती घातक फलंदाज आहे तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये कळेल की सूरज माने याची कॅच ड्रॉप झाल्यानंतर आम्ही कोणत्या खेळाडूला जीवनदान दिलंय. कारण सूरज मानेची कॅच ड्रॉप झालाय म्हटल्यानंतर तो आता मैदानाच्या आतमध्ये थांबणार नाहीये. त्याला जीवनदान दिलंय याचाच अर्थ त्याला आता मोकळा सोडलाय आणि तो आता थांबणार नाहीये. तो मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः आग लावणार. मी म्हटलं होतं फुलटॉसचा बॉल आहे, त्याला दिशा दिले क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या मस्तकावरतून बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी ज्याला मिळालं जीवनदान तो मात्र आता आक्रमक रूप धारण करताना पाहायला मिळतोय सूरज माने. प्रकारची बॉलिंग करणार तर सूरज माने त्याचा फायदा घेणारच. सूरज मानेला षडयंत्र रचून तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. आणखीन एक सरळ हाताने, परंतु याला पुन्हा एकदा फटका फसलाय. आणखीन एक गोलंदाज चुकी करतोय. चुकीला माफी क्रिकेटच्या पटलावरती अजिबात नाही. गलपानपणाला थारा अजिबात दिला जात नाही आणि मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत सूरज माने यांना 2 जीवनदान मिळालेत. आज कुठेतरी कुरुन संघ फिल्डिंग करत असताना चुका करतोय, त्या चुका त्यांना सुधाराव्या लागतील कारण ह्या चुका तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर घेऊन जाऊ शकतात. हो, इथे मात्र हा बॉल अप्रतिम होता. आणखीन एक चुकी, आणखीन बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल का? नाही. इथे मात्र अगदी हे चेंडूला सीमारेषा लगत अडवलंय. गोलंदाज 100% प्रयत्न करतोय की विकेट मिळवण्यासाठी. त्याला माहित आहे इथून विकेट आली तर मॅचला एक कलाटणी निर्माण होईल, परंतु गोलंदाजाला साथ लाभत नाहीये ती फिल्डरची. कारण गोलंदाजाचं पाठबळ कोण असतं तर तो क्षेत्ररक्षक असतो आणि पाठबळनं जर चांगलं त्याला साथ दिली तर गोलंदाजाचा कॉन्फिडन्स लेवल हाय होते, आत्मविश्वास वाढला जातो. आणखीन एक यॉर्कर बॉल टाकलाय, इथे मात्र धाव मिळणार नाहीये आणि गोलंदाजाचा आरसा हा क्षेत्ररक्षक असतो. आरशानं जर चांगलं काम केलं तर त्याच्यामध्ये प्रतिबंध देखील खूप चांगलं पाहायला मिळतं, परंतु क्षेत्ररक्षक चुकी करतायत आणि चुकीला क्रिकेटमध्ये माफी अजिबात नाहीये. 12 धावा, 12 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 34 धावा. आता 12 बॉलच्या पाठीमागे अजूनही धावांची आवश्यकता आहे, ती म्हणजे 13. 12 बॉल 13 धावांची आवश्यकता आहे आणि मैदानाच्या आतमध्ये सूरजची आणि संदेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारची
भागीदारी होताना पाहायला मिळते. संदेश एका बाजूने ऑन फायर झालाय तर दुसऱ्या बाजूने सूरजने देखील त्याला चांगली साथ देत असताना चांगला खेळ साकारलाय. पहिल्या षटकामध्ये संपूर्ण षटक संदेशने खेळून काढलं, त्याच्यामध्ये त्याने 18 धावा जमवल्या. दुसऱ्या षटकामध्ये संपूर्ण षटक सूरज माने यांनी खेळून काढलं, त्याच्यामध्ये त्यांनी 16 धावा जमवलेल्या आहेत. म्हणजे दोन्ही खेळाडूंनी एक एक षटक खेळलेलं आहे. अगदी दोन्ही खेळाडूंनी एक एक षटक वाटून घेतलेलं आहे की एक षटक तू खेळ, एक षटक मी खेळतो. आता 12 बॉलच्या पाठीमागे 13 धावांची आवश्यकता. स्ट्रायकरला संदेश बॅकफुटला गेले, पंच केलाय, क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. बॉल टप्पा पडल्यानंतर अप ड्राईव्ह होत असताना सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. त्यांना आझाद केलंय. तो आझाद पाखरागत मात्र मैदानाच्या आतमध्ये उड्डाण घेताना पाहायला मिळतोय. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये त्यांनी साकारले. प्रत्येक बॉलवरती चौकार, षटकार, चौकार, चौकार असं चित्र मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत त्यांनी 22 धावांचं योगदान दिलंय ना आपल्या टीमसाठी. ते पूर्णपणे चौकार, चौकार, षटकार, चौकार, चौकारानेच दिलेला आहे. 4 चौकार, 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. 4चा पाडा त्याने बोललाय, परंतु यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न. अवघी एकच धाव घेतली जाईल. संदेशने त्याला अगदी धाव घेताना सांगितले की सूरज तू आता स्ट्राईक कर आणि तू देखील मैदानाच्या आतमध्ये अगदी धावांचा पाऊस पाड. रखरखत्या उन्हामध्ये लुमणे खोल संघाचे हे 2 धडाकेबाज बॅट्समन धावांचा पाऊस पाडतायत. ओहो, यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर स्लॉट मध्ये आल्यानंतर त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलंय सूरज मानेच्या बॅट मधून एक आसमानी टोला. अगदी चिमणी जरी उडून गेली असली तरी पाखरू मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं अक्षरशः गोंगावताना पाहायला मिळते. विजयाचा षटकार सूरज मानेच्या बॅट मधून आलाय. लांब लचक, लांब लचक, लांब लचक षटकार. खरंच नाद नाही करायचा सूरज मानेचा आणि संदेशचा, कारण या जोडीनं मात्र कुरुन संघाच्या गोलंदाजांना मात्र अक्षरशः खऱ्या अर्थाने त्यांच्यावरती हमी झालेत आणि इथे या जोडीने मात्र सहजरित्या हा सामना जिंकून दिलाय. लुमणे खोल या टीमला विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड